सम्यक न्यूज. जय भीम. मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. जनता चिखलाच्या बाहेर निघाली नाही. ज्यावेळेस जनतेने मला आमदार केलं साहेब, या तरोडा भागाने, या मतदारसंघाने, या तरोडा भागाचा चमत्कार काया पलट करून टाकला विकास. आज या तरोडा भागामध्ये साहेब कमसे कम 100 कोटी रुपये या दोन्ही तरोडा भागामध्ये टाकलेले आहेत साहेब. शहरामध्ये तर अलग रस्ते घेतले साहेब. 2 ते 2.5 हजार कोटी या नांदेड उत्तर मतदारसंघातला शिंदे साहेबांनी निधी उपलब्ध करून केला साहेब. आरक्षण सारखा प्रश्न मार्ग लावला साहेब. आरक्षण जेव्हा पडलं, आरक्षण टाकल्यानंतर मी जेव्हा नगरसेवक होतो त्यावेळेस 2019ला, त्याच्या अगोदर आरक्षण जमिनीवर पडलं. टाकल्यानंतर विकास आराखडा रद्द करण्यासाठी मी तिथून पाठपुरावा सुरू केला नगरसेवकापासून. आणि मागच्या मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी स्वतः हे डीपी प्लॅन रद्द केला साहेब. महाराष्ट्रामध्ये एकमेव असे आहे की डीपी प्लॅन रद्द करणारा शिंदे साहेब आहे साहेब. कारण आतापर्यंत डीपी प्लॅन तुम्हाला माहिती आहे साहेब, नगर विकास मंत्री होत्या तुम्ही. जे आरक्षण विकास आराखडा रद्द होत नसतो, हे विकास आराखडा रद्द कशामुळे केला? आता आमच्यावर टीका करतात की हे बालाजीनं हे विकासाला आळा आणला. साहेब, विकासाला आळा आणलेला नाही मी. लोकांच्या जमिनी इथला एक नगर विकास अधिकारी आरक्षण टाकण्यासाठी जे अधिकारी ठरवला होता मुख्य खान म्हणून, या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या जमिनी हडपल्या, त्याच्यावर आरक्षण टाकले. एखाद्या गरीब माणसाने प्लॉट हप्तेवारी घेतलेले, त्याच्यावर आरक्षण टाकले. मला सांगा, शेतकऱ्याने करायचं काय साहेब? ठीक आहे, मला बी विकास करायचा या नांदेड मतदारसंघातला. मात्र असा विकास असते का? गुत्तेदाराच्या घशामध्ये काय पैसे पूर्ण विकास टाकायचा का? नाही साहेब, हे मला पटलं नाही. म्हणून मी स्वतः आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला साहेब त्या विकास आराखड्यासाठी. आज जे टीका होतात माझ्यावर वैयक्तिक टीका झाली तर डरणारा बालाजी कल्याणकर नाही साहेब. एकटा बालाजी कल्याणकर सगळ्याला भारी पडला साहेब. 16 तारखेला बघा साहेब, आपल्या नांदेड उत्तर मतदारसंघातून हे तरोडा भाग या नांदेड महापालिकेचा महापौर ठरेल साहेब. कारण या तरोडा भागामध्ये या तरुणात 4 नगरसेवक उमेदवार आहेत. तरुणा बुद्रुक दुसऱ्या 4 उमेदवार आहेत साहेब. 8 नगरसेवक या तरुणा भागामध्ये आहेत आणि 8 नगरसेवक आहेत. मी 80 कोटी रुपये दिले साहेब. विचार करा साहेब, निधी 80 कोटी निधी दिला साहेब. मग तरोडा भाग एक जनता हुशार आहे साहेब. हे 8 उमेदवार 100% तर 100% येणार म्हणजे येणारच. लास्ट श्वास आहे तोपर्यंत मी जनतेच्या सोबत राहील. कोण काय करायचं साहेब, बाहेरचे येऊन आपल्या मतदारसंघामध्ये अपक्षाचा प्रचार करतात, हे कोणतं दुर्दैवी गोष्ट आहे साहेब. त्याच्यामुळं मी जर दुसऱ्या मतदारसंघात त्याच्या मतदारसंघात जाऊन प्रचार केला तर कसं होईल साहेब? हे बरोबर नाही. मला कोणावर टीका करायची नाही. मात्र जनता माझ्या सोबत आहे. जनतेला माहित आहे बालाजी कल्याणकर आता एकटा पडलेला आहे. एकटा नाही, जनता माझ्या सोबत आहे. त्याच्यामुळे अजिबात चिंता नाही. येणाऱ्या काळामध्ये 40 उमेदवार आपले महापालिकेमध्ये जातील, हे तुमच्या आशीर्वादामुळे. आणि येणाऱ्या काळामध्ये 15 तारखेला आपण धनुष्यबाणावर बटन दाबायचं नाही साहेब. कारण एकटा वाघ आहे नांदेड उत्तर मतदारसंघातला. एक सगळ्याला भारी आहे साहेब. बघा 16 तारखेला कसं होते. जनता 100% साथ देईल साहेब. या निमित्ताने सांगतो, आपल्याला सगळ्याला कळकळीची विनंती करतो, आपण माझा ताकद या पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राईब करा.